तर विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिका यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत. तर यामधील जी पदे आहेत तर ती आहे वैद्यकीय अधिकारी, तसेच परिचारिका, महिला, पुरुष, तसेच बहुउद्देशीय अधिकारी. तर ती कंत्राटी पद्धतीने एकत्रित मानधनावर भरण्यासाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी. तर यासाठी इथं 12 जागा आहेत. तर इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर तुम्हाला इथं MBBS लागेल, तसेच क्लिनिकल एक्सपिरियन्स लागेल तुम्हाला कामाचा, तसेच तुम्हाला इथं MMC रजिस्ट्रेशन लागेल आणि या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 70 वर्षापर्यंत आहे आणि जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते तुम्हाला इथं 60,000 रुपये मिळणार आहे. आणि जर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी MBBS उमेदवार इथं उपलब्ध झाले नाही तर या पदासाठी दुसरी पात्रता इथं BAMS आहे आणि जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत आहे आणि BAMS उमेदवारांना जे वेतन आहे तर ते इथं 40,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे परिचारिका महिला. तर यासाठी इथं 11 जागा आहेत. यासाठी तुम्हाला BSc नर्सिंग लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 20,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे परिचारिका पुरुष. तर यासाठी इथं 1 जागा आहे. यासाठी पण तुम्हाला BSc नर्सिंग लागेल आणि जे वेतन आहे ते पण तुम्हाला इथं 20,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे बहुउद्देशीय कर्मचारी पुरुष. तर यासाठी इथं 12 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स लागणार आहे प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 18,000 रुपये मिळणार आहे आणि या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 65 वर्षापर्यंत आहे. तर या भरती प्रक्रियेमध्ये MBBS उमेदवारांना इथं प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे आणि ते उमेदवार जर इथं उपलब्ध झाले नाही तर वैद्यकीय अधिकारी MBBS उपलब्ध होईपर्यंत अथवा 6 ते 11 महिन्यांसाठी BAMS उमेदवारांना इथं वैद्यकीय अधिकारी म्हणून तात्पुरती नियुक्ती इथं देण्यात येणार आहे. त्यानंतर या भरतीसाठीचे परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 आहे आणि मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला इथं इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी ठाणे या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. तर तुम्हाला इथं राष्ट्रीयकृत बँकेचा म्हणजे युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेचा जिथं डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. त्यानंतर या पदांसाठी तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर ती कशा प्रकारे होणार आहे तर या भरतीमध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जामधील गुणवत्तेनुसार किंवा गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया इथं राबवण्यात येणार आहे. तर वैद्यकीय अधिकारी MBBS किंवा BAMS या उमेदवारांसाठी तुमची इथं थेट मुलाखत होणार आहे. तर त्यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, तसेच लिडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण मिळणार आहे. तर अशी तुमची इथं थेट मुलाखत होणार आहे 50 गुणांची आणि इतर पदांसाठी जी निवड प्रक्रिया आहे तर ती इथं गुणांकन पद्धतीने होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी 50 गुण, तसेच पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण, तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण. तर उर्वरित पदांसाठी तुमची 100 गुणांची इथं निवड प्रक्रिया राहणार आहे. तर गुणक्रमानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांकन यादी म्हणजे मेरिट लिस्ट इथं तयार करण्यात येईल आणि त्यानुसार उमेदवारांना नियुक्ती आदेश मेलद्वारे, टपालाद्वारे इथं पाठवण्यात येतील आणि गुणांकन पद्धतीनुसार भरण्यात येणाऱ्या पदांसाठी इथं कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही. त्यानंतर जो तुम्हाला अर्ज आहे तर तो इथं कशाप्रकारे करायचा आहे तर अर्ज तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे Google फॉर्मद्वारे. तर त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे तुम्हाला आणि Google फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमची जी कागदपत्रे आहे तर यामध्ये पूर्ण माहिती भरलेल्या अर्जाची प्रिंट, तसेच वयाचा पुरावा, पदवी पदविका प्रमाणपत्र, तसेच गुणपत्रिका, कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, तसेच नॉन क्रिमिलेअर, डोमेसाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच तुमचा फोटो, तसेच बँकेचा डिमांड ड्राफ्ट. तर ही सर्व कागदपत्रे तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायची आहेत आणि तुमचा अर्ज इथं बंद लिफाफ्यामध्ये इथं सादर करायचा आहे आणि अर्ज करण्याचे जे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे. ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, 5 खाडी, ठाणे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत 29/8/2024 ते 9/9/2024 पर्यंत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची व एकत्रित मानधनाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसापर्यंत इथं राहणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.